या व्हिडिओवरती क्लिक केलं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, लोक तुम्हाला लक्षात ठेवत नाही आहेत. हरकत नाही, आज एक छोटंसं सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे. या सोल्युशनच्या माध्यमातून बेसिकली तुमच्या ब्रँडला लोक रेकग्नाईज करायला लागतील, लक्षात ठेवायला लागतील. आता इथं बघा, मी लिहिलेलं आहे तुमचा बिझनेस चांगला आहे पण लोक दुसऱ्यांनाच रेफर करतात. त्याची रिझन काय माहिती का? लोकांच्या मनात तुमचं ब्रँड नेम लक्षात राहत नाही, लोकांच्या डोक्यात तुमचं ब्रँड नेम लक्षात राहत नाही. ते फक्त तुमची सर्व्हिस लक्षात ठेवतात. अरे यार, तो जो त्या चौकातला माणूस आहे की नाही, तो छान काम करतो, पण तो तुमचं नाव लक्षात ठेवत नाही आहे. तुमच्या ब्रँडचं ब्रँडिंग सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आज काम भरपूर मिळेल, सर्व्हिस भरपूर मिळतील, प्रोडक्ट भरपूर सारे सेल होतील, पण जोपर्यंत ब्रँडिंग होणार नाही तोपर्यंत स्केलिंगमध्ये प्रॉब्लेम येईल. आता ह्या सगळ्या गोष्टींना कसं फिक्स करायचं? छोटे छोटे पर्याय आहेत, ते छोटे छोटे पर्याय आपण समजून घेऊयात. 99% व्यावसायिक ओनर हीच एक मोठी चूक करतात. कोणती चूक करतात? फक्त सर्व्हिस विकतात. ते त्यांच्या सेवा विकतात पण ब्रँड मेमरी तयार करत नाहीत. आता ब्रँड मेमरी तयार कशा प्रकारे होते? ब्रँडबद्दलची मेमरी नेमकी बिल्ड कशी होते? छोट्या छोट्या ॲक्शनने. तुम्ही त्यांना तुमच्या ज्या की सपोज कॅरी बॅग, तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल, प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये असाल, तर कॅरी बॅग आपण देतो. त्या कॅरी बॅगवरती फक्त व्यवसायाचा एक लोगो असतो, त्याची टॅगलाईन नसते. तर एक छानशी टॅगलाईन बनवा, ते प्रिंट करा, तुमच्या प्रोडक्टसोबत ती कॅरी बॅग त्यांना रेफर करा. काय होतं माहिती का? जोपर्यंत एखादी गोष्ट सतत 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 एखाद्या व्यक्तीच्या नजरेत येत नाही ना, तोपर्यंत ब्रँडिंग थोडंसं अवघड होतं. लोकांना ब्रँडिंग म्हणजे काय वाटतं माहिती का? ब्रँडिंग म्हणजे इट्स ऑल अबाउट लोगो, बॅनर, इमेजेस. पण खरं तर ब्रँडिंग असं नाही आहे. माझ्या मते ब्रँडिंग याला म्हणायचं की लोकांच्या कायम विजिबिलिटीमध्ये आपण राहू. सेम कलर टोन, सेम पॅटर्न, सेम टॅगलाईन, सेम फॉन्ट हे यूज करणं महत्त्वाचं ठरतं. ब्रँडची आयडेंटिटी नाही आहे. लोक म्हणतात, जसं मी तुम्हाला 5 मिनिटापूर्वी सांगितलं की लोक म्हणतात तो इलेक्ट्रिशियन आहे, तो डिझायनर आहे, पण नाव कोणीच लक्षात ठेवत नाही. एखादा फोटोग्राफर असेल तर तो त्या चौकातला फोटोग्राफर खूप छान फोटो काढतो, आपण त्याच्याकडे फोटो काढायला जाऊ. अरे पण मोरिया स्टुडिओ हे कोण म्हणणार? स्टुडिओचं नाव आहे ना तुमच्या. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कोणताही युनिक कनेक्शन नाही आहे, तुमच्या नावाशी जोडलेला कोणताही स्पेसिफिक शब्द नाही आहे. आता युनिक कनेक्शन कसं असतं आणि एक इस्टॅब्लिशमेंट तुमच्या तुमच्या बिझनेससोबतची कनेक्शन कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो. एक मोठा ब्रँड आहे नायकीची एक टॅगलाईन आहे, जस्ट डू इट. अमूलची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहिली असेल. अमूल एक शब्द वापरतं बघा त्याच्या ब्रँडिंगमध्ये, दी टेस्ट ऑफ इंडिया, झोमॅटो, दी परफेक्ट फूड डिलिव्हरी. हे लोक काय करतात? हे लोक त्यांच्या बिझनेसच्या नावासोबत एक परफेक्ट काय करतात? एक टॅगलाईन वापरतात. ब्रँड नेम प्लस 1 परफेक्ट फिक्स्ड वर्ड सिस्टम. तुमचा ब्रँड नेम कधीही एकटं वापरू नका. नेहमी त्याच्यासोबत एखादा शब्द जोडलेला वापरा, एखादं वाक्य जोडलेलं वापरा. दी अमूल, दी टेस्ट ऑफ इंडिया. लोक त्या इमोशनला कॅरी करतात, त्या इमोशनसोबत पुढे जातात. सो हे तुम्हाला वापरणे गरजेचं आहे. तुमच्या ब्रँडसाठी काय करायचं आहे? सर्वात पहिल्यांदा तर एक ब्रँड नेम ठरवा, जे की तुम्ही ऑलरेडी ठरवलेलं आहे. स्टेप 2 काय आहे आपली? स्टेप 2 आहे की ॲक्शन, रिझल्ट किंवा आयडेंटिटी. या 3 कॅटेगरीपैकी ॲक्शन घ्यायला लावणारं किंवा रिझल्ट देणारं किंवा आयडेंटिटी निर्माण करणारं, असे त्या 3 कॅटेगरीपैकी कोणता तरी एखादा शब्द वापरा आणि तो तुमच्या ब्रँडची कोर व्हॅल्यू बनवा. म्हणजे तुमच्या ब्रँडसोबत त्याला रेग्युलर बेसिसवरती वापरत चला. त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी ते 2 शब्द एकत्र बोला. आता प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये हे दोन्ही शब्द एकत्र वापरायचे. फॉर एक्झाम्पल इंडियन बिझनेसेससाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल माझा बिझनेस, टेक मॅनेजर इक्वल्स टू बिझनेस ग्रोथ. टेक मॅनेजरमध्ये मी काय रिप्रेझेंट करतो लोकांसमोर की टेक मॅनेजरमध्ये आल्यानंतर बिझनेस ग्रोथ आहे. तर प्रायमरीली मी डिजिटल मार्केटिंग शिकवतो, बट मी फक्त डिजिटल मार्केटिंग पुरतं मर्यादित नाही राहिलो. माझी आयडेंटिटी किंवा माझ्या ब्रँडची आयडेंटिटी
मार्केटमध्ये अशी आहे की टेक मॅनेजर इज ऑल अबाउट बिझनेस डेव्हलपमेंट, बिझनेस ग्रोथबद्दलच्या माहिती, टिप्स तिथं मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल XYZ अकॅडमी, प्रॅक्टिकल लर्निंग, ABC क्लिनिक इक्वल्स टू पेन रिलीफ आणि PQR स्टुडिओ इक्वल टू प्रीमियम डिझाईन. यामध्ये बघा ॲक्शन, रिझल्ट किंवा आयडेंटिटी ह्या 4 ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, 4 गोष्टींमध्ये ॲक्शन तरी दिसते, रिझल्ट तरी दिसतोय किंवा आयडेंटिटी तरी निर्माण होते. आता PQR स्टुडिओ प्रीमियम डिझाईन, आयडेंटिटी आहे. ABC क्लिनिक इथे आपण काय दिलेलं आहे, पेन रिलीफ म्हणजे काय, तिथून रिझल्ट काय मिळतो हे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला यूज करायचं. बोलताना नेहमी असं बोलायचं, नमस्कार, तुमचं स्वागत आहे टेक मॅनेजरमध्ये, दी अल्टिमेट डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे, असं म्हणू शकतो तुम्ही. आणि असंच म्हणायचं आहे, कारण लोकांना लोकांची मेमरी ही कोणत्या एका शब्दावरती राहत नाही. ब्रँड नेम हे एकच आहे, पण त्याची टॅगलाईन फार महत्त्वाची ठरते. आणि ह्या चुका आहेत त्या आपण वारंवार करतो त्या चुका टाळा. की आज एक मेसेज, उद्या एक मेसेज, असं करू नका. जो मेसेज तुम्ही आज टाकलेला आहे त्याच्या रेफरन्समध्येच दुसरा मेसेज पडला पाहिजे, त्याच्या रेफरन्समध्येच तिसरा मेसेज पडला पाहिजे. आजचा मेसेज एक आहे आणि उद्याचा मेसेज टोटली डिफरंट आहे, तसं करू नका. सोमवारी तुम्ही क्वालिटी एक्सपर्ट म्हणता स्वतःला, तर गुरुवारी अफोर्डेबल सर्व्हिसेस म्हणता, तसं करू नका. एकच USP तुमचे ठेवा. लोकांनी तुम्हाला कोणत्या नावाने ओळखलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीने ओळखलं पाहिजे, तो शब्द, तो वाक्य तुमच्या प्रत्येक मेसेजमध्ये पाहिजे. वेगवेगळे प्रॉमिस वेगवेगळ्या ठिकाणी, फेसबुकवरती काही, इंस्टाग्रामवर काही, बोलताना काही. लोक लक्षात कसे ठेवणार मला सांगा बरं. तुम्ही फेसबुकवरती एक गोष्ट म्हणताय, इंस्टाग्रामवरती एक गोष्ट म्हणताय आणि बोलताना तिसरीच गोष्ट सांगताय. तुमच्या प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये एकच गोष्ट पाहिजे. जे काही तुम्ही प्रॉमिस करता तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या कस्टमरला, तर ते प्रॉमिस एकच पाहिजे. आणि असं जर नाही केलं तर लोक कन्फ्यूज होतात आणि कन्फ्युजन झालं की सेल होत नाही. सो एक ब्रँड, एक वर्ड आणि एक मेसेज, या वाक्यांवरती काम करा, या शब्दांवरती काम करा, या सिस्टमवरती काम करा. नक्की तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. ओके, सो आज काय शिकलो आपण? आज आपण शिकलो की फक्त ब्रँड नेम पुरेसं नाही आहे, त्याला एक फिक्स वर्ड जोडावं लागणार आहे. कन्सिस्टन्सी हीच शक्ती आहे, कन्सिस्टन्सीमध्येच पॉवर आहे. एकच मेसेज सर्व ठिकाणी रिपीट करा. म्हणजे एक मेसेज म्हणजे सेम टू सेम मेसेज नाही, तर त्याच्या रेफरन्समध्ये येणारे सर्व मेसेजेस रिपीट करा. आणि महत्त्वाचे कीवर्ड्स वापरा, की ते कीवर्ड्स वापरल्यानंतर आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये फायदा होणार आहे. लक्षात ठेवा, मोठे ब्रँड ओव्हरनाईटमध्ये मोठे बनत नाहीत, ते कन्सिस्टंटली आणि रिपिटेटिव्ह मेसेजने मोठे बनतात. आपल्याला देखील हेच करायचं आहे. ब्रँडिंग म्हणजे खूप मोठे लोगोवरती पैसे खर्च करणे, बॅनरवरती पैसे खर्च करणे असं बिलकुलसुद्धा नाही आहे. जस्ट व्यवस्थित काम करा, एक आयडेंटिटी निर्माण करायचं काम करा, ॲक्शनवरती काम करा, रिझल्टवरती काम करा आणि आयडेंटिटीवरती काम करा. या 3 गोष्टींवरती काम झालं की बाय दी टाईम, डे 1मध्ये तुम्हाला 0 रिझल्ट दिसेल, पण बाय दी टाईम जसं जसं तुम्ही ग्रो करत जाल, जसं जसं तुम्ही पुढे जात जाल, त्यावेळेस तुम्हाला नक्की खूप चांगल्या प्रकारे फायदा दिसणार आहे. आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा तरी महत्त्वाचा ठरणार आहे आणि लाँग टर्ममध्ये तर तुमच्या बिझनेसमध्ये खूप चांगल्या प्रकारे व्हॅल्यू एडिशन करणार आहे. आता हे कसं करायचं, कोणते शब्द वापरायचे, याच्याबद्दलचं जर काही कन्फ्युजन असेल तर कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटला माझी टीम रिप्लाय करेल किंवा जर गरज वाटली तर त्यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवू. बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी टेक मॅनेजर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोर येणाऱ्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून जेव्हाच मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची इन्स्टंट नोटिफिकेशन तुमच्यासमोर, तुमच्या फोनवरती येऊन जाईल. बाकी असे कोणते हार्ड अँड फास्ट टॉपिक आहेत जे तुम्हाला शिकायचे, नक्की कमेंट करून सांगा. आपण त्यावरती नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.